मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्या मोठ्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं, तो निर्णय अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल या ठिकाणी झालेला म्हणजे 2 तारखेला झालेला आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेला अधिकृत मंजुरी मिळालेली आहे। पण मित्रांनो, मंजुरी मिळूनही आनंद साजरा करायचा का चिंता करायची, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण खरी जी काही गंमत आहे तर ती पुढे। कर्जमाफीमध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र होणार, हा एक प्रश्न। दुसरा, 2 लाखाच्या वर कर्ज असलेल्यांचं नेमकं काय करणार। तिसरा, GR 20 जूनपर्यंत का रखडला जातोय, संपूर्ण सत्य आज आपण उघड करणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षापासून शेतकरी आणि सरकारच्या धोरणांमध्ये एक वेगळीच खेळी सुरू असल्याचं आपल्या सगळ्यांना दिसतं। सर्वप्रथम अगोदर समिती नेमली, मग एप्रिलचा वादा केला, म्हणजे एप्रिलचा निर्णय दिला, त्यानंतर मे सुद्धा गेला आणि आता जून उजाडलेला आहे। मंजुरी तर मिळाली, काल 2 तारखेला मंजुरी तर मिळाली, पण विधान परिषद निवडणुकाच्या आचारसंहितेचं कारण सांगून या निर्णयाची अधिकृत घोषणा मात्र सरकारनं टाळलेली आहे। आता गंमत बघा, या निवडणुकीत मतदान कोण करणार, तर नगरसेवक करणार, जिल्हा परिषद सदस्य करणार, पंचायत समिती सदस्य करणार। यांचा या शेतकरी कर्जमाफीशी दूरपर्यंतच काय पण कुठपर्यंत सुद्धा संबंध लागत नाही। मग असं असताना निवडणूक आयोग शेतकऱ्यांच्या या जीवन मरणाच्या प्रश्नाला का आडकाठीवरती पकडतंय किंवा का अडवतंय, हा तर खरा विचार करण्यासारखा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे। परंतु मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रस्तावात नेमकं काय आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा आहे। परंतु जोपर्यंत अधिकृत GR समोर येत नाही तोपर्यंत पात्र शेतकऱ्यांचा अचूक आकडा सांगणं कठीण आहे। परंतु न्यूज चॅनल जर आपण बघायला गेलो तर कोणी 65 लाख सांगतं, कोणी 52 लाख सांगतं किंवा कोणी 75,000 कोटीच्या आकडे फिरवतात। पण मूळ अटी शर्ती अजून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत, ताटाखाली झाकून ठेवण्यात आलेलं आहे। समजा ज्यांनी 2023-24 मध्ये कर्ज वेळेत भरलं पण 25 मध्ये थकीत राहिलं, त्यांचं नेमकं काय होणार। 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी OTS लागणार का, योजना येणार का वन टाइम सेटलमेंटची, हे सगळे प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत। सरकारने सांगितलंय की 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार, पण जर आचारसंहितेमुळे GRच 20 जूनला आला किंवा 20 जून आधी निघणार नसेल तर उरलेल्या 10-15 दिवसात काय दिवा लावणार आहेत हे त्यांना माहिती। आणि त्यानंतर बँका कशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करणार, शेवटच्या क्षणी होणाऱ्या गडबडीमुळे शेतकऱ्यांची नाहक लूट तर होणार नाही ना, हे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आणि ऐन खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसं मिळणार। सध्या राज्यात म्हणावं तसा सक्षम विरोधी पक्षच उरलेला नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे सरकारची मनमानी चाललेली आणि ती आपल्या सगळ्यांना सोसावीच लागणार आहे। ज्याप्रमाणे बच्चू कडू यांनी आंदोलन करून सरकारला कर्जमाफी द्यायला भाग पाडलं, त्याचप्रमाणे आता उरलेल्या सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येणं ही सध्याच्या काळाची गरज आहे। निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी मिळवून हा प्रस्ताव तातडीने जनतेसमोर आणला पाहिजे, तरच शेतकरी बांधवांना वेळेत दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, कर्जमाफी मंजूर होऊनही ती अशी गुप्त ठेवणं तुम्हाला योग्य वाटतं का। सरकार खरोखरच 30 जूनपूर्वी ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकेल का। तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। शेतकरी हिताच्या आणि हक्काच्या अशा सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा एक सांत्वनाची भावना त्या ठिकाणी मिळणार आहे। भेटूया नवीन व्हिडिओसहित, नवीन माहितीसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।